आपलं जगणं सुंदर व्हावं असं जर आपल्याला वाटत असेल तर आपल्या नजरेमध्ये काय फॉर्म्युला आहे? मी काहीतरी सूत्र सांगावं आणि त्या सूत्रावर तुम्ही चालत राहावं असं नाहीच आहे मुळी. एक खूप सुंदर 2 ओळी आहेत. ले देके एक नजर तो है हमारे पास, ले देके एक नजर तो है हमारे पास, तो फिर क्यों देखे दुनिया को किसी और की नजर से. का आपण कोणाच्या तरी नजरेतनं जगाकडे बघायचं? आपल्याकडे एक नजर तर दिलेली आहे भगवंतानं. आपल्या नजरेतनं थोडंसं जगाकडे बघूयात. आपण सगळे एकमेकांपेक्षा वेगळे आहोत, ते आपल्यातलं वेगळे पण शोधूयात. आणि माझा दावा आहे, इथं बसलेले जे पॅरेंट्स आहेत, माझा आपल्या सगळ्यांना दावा आहे, आपण जसं सांगू तसं येणारी पिढी वागणार नाही. आपण जसं वागू तसं येणारी पिढी वागणार आहे. सांगण्यातनं किती आदर्श निर्माण होतील मला माहीत नाही, पण आपल्याला आपल्या वागण्यातनंच आपले आदर्श निर्माण करावे लागतील. जगणं सुंदर करावं याच्यासाठी हे कॉस्मेटिक प्रोडक्ट्स आहे असं सांगून चालणार नाही, त्यानं नाहीच जगणं सुंदर होणार. पण आपल्या जगण्यातनं आपल्याला असे काही आदर्श निर्माण करावे लागतील की येणाऱ्या पिढीला हेवा वाटावा की अरे चा हे असलं जगावं लागतंय. हेवा वाटला पाहिजे आपल्या जगण्याचा, आपल्याकडे पाहून आपल्या जगण्याचा येणाऱ्या पिढीला हेवा वाटावा असं जगता आलं पाहिजे. मला वाटतं असे आदर्श आपल्या वागण्यातनं निर्माण करता येतील का? बापानं पोराला सांगायचं व्यसन करू नये, खूप चांगलं सूत्र आहे, व्यसन करू नये सांगितलं पाहिजे, पण तसं वागताही आलं पाहिजे. पोराला सांगायचं व्यसन करू नये आणि घरात असा सुविचार लिहून ठेवायचा व्यसन करू नये, आणि संध्याकाळी बापच पोराला सांगते जा जरा गॅसवर सिगरेट पेटून आण. पोरग असं येते जसं ऑलिम्पिकची ज्योत घेऊन आलंय. बाप कानातनं धूर काढतो, हे सगळ्या शाळेत सांगतं जादूगार बाप आहे, कानातनं धूर काढतो. तुम्ही काय पेरायचं ठरवलंय? तुम्ही जे पेरणार आहात ते उगवणार आहे. आणि म्हणून जगण्याचे कुठले सूत्र सांगण्यापेक्षा ते जगणं, आदर्शवत जगणं आपल्याला जगता येईल का? मी माझ्या वडिलांना विचारलं होतं जगणं कशानं सुंदर होतं. ते म्हटले असलं कोणतं कॉस्मेटिक प्रोडक्ट नाही जे तुमचं जगणं सुंदर करेल. अशा कोणत्या टॅबलेट्स बाजारामध्ये नाहीत की ज्यानं तुमचं जगणं सुंदर होऊन जाईल. म्हटलं मग जगणं कशानं सुंदर होईल? ते म्हटलं एक काम कर, वयाच्या 36-37 वर्षापर्यंत ज्या लोकांनी तुला मदत केली आहे ना त्याची तू एक यादी कर. मी एक 100-150 लोकांची यादी केली आणि वडिलांच्या हातात दिली. म्हटलं या लोकांनी मला आजपर्यंत माझ्या जगण्यात मदत केलेली आहे. ते म्हटले अरे वा, ती नावं तुला आठवतात ज्यांनी तुला मदत केली आहे? नाहीतर हल्ली मदत केलेली माणसं नंतर आठवत नाहीत. छान, म्हटले तुला ती नावं किमान आठवतात तरी. 100-150 लोकांची यादी दिली ज्यांनी मला आजपर्यंत मदत केली होती. मग त्यांनी मला सांगितलं की आता दुसरी यादी कर. म्हटलं ती कोणती? तू किती लोकांना मदत केली आहे त्याची एक यादी कर म्हटलं. आणि मी शोधून शोधून नावं आठवत होतो, मी किती लोकांना मदत करू शकलो. मला नावं आठवत नव्हती. मी 5-6 जणांची यादी केली, म्हटलं या लोकांना मी आजपर्यंत मदत केली आहे, 5-6 नावं माझ्याकडे आहेत. वडिलांनी सांगितलं जगणं सुंदर करण्याचा फॉर्म्युला सांगू? म्हटलं हो. म्हटले ज्या दिवशी तुझी दुसरी यादी पहिल्या यादीपेक्षा मोठी होईल ना त्या दिवशी जगणं आपोआप सुंदर होऊन जाईल. त्यासाठी तू वेगळे प्रयत्न करायची गरज नाही. इतरांचं जगणं सुंदर व्हावं, कुणासाठी तरी आपण धावून जावं, कुणाच्या तरी मदतीसाठी आपले पाय धावावेत, कुणाच्या तरी मदतीसाठी आपले हात सरसरावेत, कुणाचं तरी दुःख पाहून आपण व्याकुळ व्हावं, कुणाच्या तरी दुःखानं आपले डोळे पाणावेत. ते माणूस पण आपल्यामध्ये शिल्लक आहे का? आणि ते जर नसेल तर आपण यंत्रवत होत आहोत असं म्हणायला वाव आहे. आपण यंत्र नाही आहोत, आपण माणसं आहोत. आणि ते माणूस पण कुठपर्यंत जिवंत आहे माहित आहे? तोपर्यंत की जोपर्यंत आपल्याला कुणासाठी तरी धावावंसं वाटतं, कुणासाठी तरी मदत करावीशी वाटते. ती देण्याची दानत आपल्या हातामध्ये असली पाहिजे. आणि म्हणून सांगण्यातून आदर्श निर्माण करण्यापेक्षा आपल्याला आपल्या वागण्यातून आदर्श निर्माण करता येतील का, मला वाटतं याचा विचार करावा. मी एक छोटं उदाहरण सांगेल तुम्हाला. एक मुलगा होता, भारतातनं परदेशामध्ये गेला, त्याची सगळी फॅमिली तिथे शिफ्ट झाली. आणि तिथे शिफ्ट झाल्यानंतर तो जेव्हा स्कूलला जायला लागला, शाळेत गेल्यानंतर हा एकटाच काळा सावळा होता आणि बाकीची सगळी गोरी गुमटी पोरं होती. आणि ती सगळी मुलं त्याला चिडवायला लागली, ब्राऊन ब्राऊन म्हणून हाक मारायला लागली. याला वाईट वाटायचं की मी आलोय आणि ही सगळी गोरी गुमटी पोरं, यांच्यात एकटाच मी काळा सावळा आहे आणि ही मला ब्राऊन ब्राऊन म्हणून चिडवतात. त्यानं आईला सांगितलं मी शाळेतच जाणार नाही उद्यापासून, ही सगळी मुलं मला चिडवतात. आई म्हटली कशी चिडवतायत बघते मी, चल मी येते तुझ्यासोबत स्कूलला. त्या दिवशी आई त्याच्यासोबत शाळेत जाते
आणि त्यांच्या टीचरला सांगते की ती 2-4 मुलं त्याला रोज चिडवतात, तुम्ही त्यांना बोला, त्यांना इथे बोलवा आणि माझ्या समोर त्यांना सक्त ताकीद द्या की परत असं चिडवलं जाणार नाही. आपल्यापैकी जर कुणी शिक्षक असतं तर आपणही हेच केलं असतं, त्या 4 पोरांना बोलवलं असतं आणि त्यांना सांगितलं असतं परत जर चिडवलं ना तर बघा. हेच असतं ना आपलं, परत जर असा वागला तर बघ. हे आपलं शेवटचं अस्त्र असतं. नंतर माझ्याशी गाठ आहे. पाहुणे आल्यानंतर तर आपल्याला कुठून स्फुरून येतं माहीत नाही. पाहुण्यांच्या देखत आपण पोरांना इतकं रागवत असतो. अजिबात असलं करू नका. पाहुणे आले ना पोरांना रागवायचं नाही. ते कितीही बावळट असलं तर पाहुण्याच्या पुढं म्हणायचं आमचा दादा इतका हुशार आहे ना. दादा पाहुण्याच्याच पुढं पुस्तक घेऊन बसताय का नाही बघा. आणि तुम्ही पाहुण्याच्या पुढं म्हणून बघा, दादा बावळट आहे, दादा बाहेर जात आहे, पाहुण्याच्या बुटात पाणी ओततंय, लेसला लेस बांधतंय, तुमची इज्जत घालवायची एकही संधी दादा सोडत नाही. कौतुक हे 4 चौघात करायचं असतं आणि चुका ह्या कानात सांगायच्या असतात. आईनं सांगितलं टीचरला त्या 4 जणांना बोलवा आणि माझ्या समोर सक्त ताकीद द्या. त्या शिक्षिकेनं सांगितलं की आई तुम्ही जा, ही मुलं परत त्याला नाही चिडवणार याची मी काळजी घेईल, पण तुम्ही जा, आत्ता मी काय त्यांना बोलत नाही. उन्हाळ्याचेच दिवस होते. दुसऱ्याच दिवशी शिक्षिकेनं एक प्लॅन केला आणि सगळ्या मुलांना सांगितलं की ऊन आहे बाहेर, सगळ्यांनी आपले शर्ट काढायचे आणि 2 तास उन्हात खेळायला जायचं. ही पहिलीच गंमत अशी. कधीच याच्या अगोदर शर्ट काढून बाहेर खेळायला जा असं मुलांना कुणी सांगितलेलं नव्हतं. पण त्या सगळ्या मुलांना शर्ट काढून उन्हात जाऊन खेळायला सांगितलं. 2 तास पोरं खेळली. 2 तासानंतर जेव्हा वर्गात आली त्यावेळेस सगळ्या मुलांच्या अंगाची लाही झाली होती. ही गोरी गुमटी पोरं सगळी लाल लाल झाली होती आणि सगळे अस्वस्थ होते, चिडचिड करायला लागले. कुणाचे डोळे लाल, कुणाचे गाल लाल, कुणाची पाठ लाल. आणि कितीतरी मुलं चिडचिड करत मॅडमकडे गेले आणि म्हटलं तुम्ही काय आम्हाला शर्ट काढून खेळायला लावलंय, आमची पाठ लाल झाली, अंगाची लाही होतीये. आणि त्यावेळेस हे काळं सावळं पोरगं ते मात्र छान होतं, ते अजिबात अस्वस्थ नव्हतं. आणि त्यावेळेस मग मॅडमनी त्या सगळ्या मुलांना बसवलं आणि सांगितलं बाबांनो मला तुम्हाला हेच सांगायचं आहे, हा जो मुलगा आला आहे तो अशा प्रकारच्या प्रदेशातनं आलाय की जिथे ऊन जास्त असतं तुलनेने आपल्यापेक्षा. त्या उन्हातून त्यांनी वाचता यावं म्हणून त्याची त्वचा ही अशी आहे. भगवंतानं त्याला दिलेला हा रंग, त्याची ही त्वचा, ही त्याच्यासाठी वरदान आहे. त्याच्यासाठी हे वरदान आहे म्हटल्यानंतर ती सगळी गोरी गुमटी पोरं आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहायला लागली. आणि आतापर्यंत त्याला चिडवणारी पोरं कुतूहलानं त्याच्याकडे पाहतात. असं बघितल्याबरोबर ह्या पोराची मान अशी उंचावली की अरे आपण काहीतरी वेगळे आहोत, आपल्याला काहीतरी भगवंतानं वरदान दिलेलं आहे. आणि आतापर्यंत शाळेत यायला तयार नसलेलं हे पोरगं अचानक रोज शाळेत यायला लागलं. आता त्याला कुणी ब्राऊन म्हणून चिडवत नव्हतं, पण आपल्या रंगाचा त्याला हेवा वाटायला लागला होता. आणि त्याच वेळेस त्या टीचरनं सांगितलं बाबांनो तुम्ही सगळे एकमेकांपेक्षा वेगळे आहात. वेगवेगळ्या प्रदेशात जन्माला आला, तुमच्या भाषा वेगळ्या असतील, तुमची संस्कृती वेगळी असेल, तुमचं राहणीमान वेगळं असेल, पण हे वेगळेपण हेच आपलं माणूस असणं आहे. आपण सगळे जर एकमेकांपेक्षा वेगळे नसतो तर आपण माणूस नसतो. आपण वेगळे आहोत म्हणूनच माणसं आहोत. यंत्र सगळी सारखी दिसतात, एकाच कंपनीतनं बाहेर पडणाऱ्या सगळ्या गाड्या सारख्या दिसतात, पण आपण माणसं आहोत आणि आपण सगळे एकमेकांपेक्षा वेगळे आहोत. आपलं वेगळेपण ज्या दिवशी आपल्याला ओळखता येईल ना मित्रांनो, त्या दिवशी जगणं सुंदर होऊन जाईल. फक्त आपल्याला आपल्यातलं वेगळेपण ओळखता आलं पाहिजे. इथं बसलेला असा एकही माणूस नाहीये की ज्याच्यामध्ये काहीच वेगळेपण नाहीये. आपण सगळे एकमेकांपेक्षा वेगळे आहोत. ताईंनी छान प्रोग्राम ऑर्गनाईज करावा, कुणीतरी छान पत्रकारिता करावी, साहेबांनी छान क्लासेस चालवावेत. आपण सगळेजण वेगवेगळ्या प्रोफेशनमध्ये आहोत आणि आपण सगळ्यांमध्ये काहीतरी भगवंतानं वेगळेपण दिलेलं आहे. मला एक सांगा, सचिन तेंडुलकर सारखा षटकार ऐश्वर्या रायला मारता येईल का? ऐश्वर्या राय सारखा ठुमका लता दिदींना देता आला असता का? लता दिदींसारखं गाणं अशोक सराफला म्हणता येईल का? तुम्ही जर मला म्हटले ना भाषण कर, मी 2 तास बोलेल. पण तुम्ही जर मला म्हटलात एवढ्या लांबून आलाय नगरवरून, जाता जाता चंद्रपूरमध्ये एखादी कुस्ती करून जा, आपल्याच्यानं जमणार नाही. जगात प्रत्येकात काहीतरी वेगळं आहे. फक्त ते वेगळे पण तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. तुम्हाला एक मी गंमत सांगतो, कुणात काय वेगळेपण असेल ना हे सांगता येत नाही. मी ज्यावेळेस कॉलेजला गेलो, पुण्यामध्ये मी DY पाटील कॉलेजला MBA ला ॲडमिशन घेतलं. पहिलंच वर्ष होतं साहेब आमचं. आणि माझ्या सरांनी मला विचारलं, गणेश तू कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये पार्टिसिपेट होणार का, भाग घेणार का? मी म्हटलं मी घेणार, सांस्कृतिक कार्यक्रमात मी पार्टिसिपेट होणार आहे. मला म्हटले तू काय करणार आहेस? मी म्हटलं आत्ता ताई जशा सूत्रसंचालन करत होत्या तसं मी गॅदरिंगचं सूत्रसंचालन करेल.
नाचता येत नाही, गायला गळा लागतो, आमच्याकडे नरडा आहे, त्यामुळं गाणं डान्स हे प्रांत आमच्यासाठी नाही आहेत. मी सूत्रसंचालन करतो. सर म्हटले तुला MBA कशात करायचं आहे? मी म्हटलं ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये करायचं. ते म्हटले ज्याला ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये MBA करायचं आहे ना, त्यांना अशी इंडिव्हिज्युअल ॲक्टिव्हिटी करू नये. त्यानं वर्गातल्या 10 पोरांना गोळा करावं, त्यांच्या स्ट्रेंथ विकनेस ओळखाव्यात, त्यांना कुठे संधी देता येईल त्याचा विचार करावा. अरे लिडरशिप करता आली पाहिजे ज्याला ह्युमन रिसोर्समध्ये MBA करायचं आहे. तू ग्रुप ॲक्टिव्हिटी कर. आता ग्रुप ॲक्टिव्हिटी काय करणार? मग बोलण्याच्या जरा जवळचा प्रांत होता तो म्हणजे नाटकाचा. आणि मग मी नाटक करायचं ठरवलं. आता नाटक काय करायचं? मी लिहायला घेतलं नाटक. 10 दिवस माझ्याकडनं नाटक लिहून झालं नाही. आमच्याकडे एक बीडचा पोरगा होता. म्हटला दादा तू नाटक लिहायच्या फंदात पडू नको. म्हटलं का? म्हटलं आपण पुण्यात आहोत, इथं कंटेंटपेक्षा ग्रामर महत्त्वाचं आहे. म्हटला बाणातला न का नळातला न, त्यामुळे तू लिहायच्या काय फंदात पडू नको. म्हटलं मग करायचं काय? म्हटला पुरातन काळातली कथा शोधायची, त्याच्यामध्ये पात्र ढकलून द्यायचे आणि मग नाटक करायचं. म्हटलं यानं काय होतं? यानं आपल्या अंगावर येत नाही. म्हटलं कुणी जर विचारलं हा डायलॉग असा कसा, म्हणायचं जा व्यासांना विचार, वाल्मिकीला विचार, आपल्यावर येत नाही. म्हटला आणि म्हटलं सोपं काम आहे. मग पुरातन काळातली कथा शोधायची तर आम्ही कथेची निवड केली. महाभारतातली कथा निवडली, द्रौपदीचं वस्त्रहरण. आता द्रौपदीच्या वस्त्रहरणाचा प्रसंग आम्हाला नाटकात दाखवायचा होता. मुख्य भूमिकेत ऑब्व्हियसली द्रौपदी असणार. द्रौपदीच्या कामाकरता आम्हाला एक चांगली मुलगी हवी होती वर्गातली. मी जरा बोलणारा मुलगा. मी 5-10 पोरांना घ्यायचो, वर्गातल्या मुलींकडे जायचो आणि त्यांना म्हणायचो बघा महाराष्ट्रातली नाट्य संस्कृती टिकली पाहिजे. मुलींनी मुलांच्या खांद्याला खांदा लावून पुढं आलं पाहिजे. मुली म्हणायच्या मुद्द्यावर आहे, तुझं खरं काम काय सांग म्हणायचं. मग मी म्हणायचो तुमच्यापैकी कोण नाटकात काम करणार का? एक 5-10 मुली हात वर करायच्या की आम्ही नाटकात काम करायला तयार आहोत. मुलींचा पुढचा प्रश्न असायचा रोल काय करायचा नाटकात. आता कुणी सांगायचं तिला तुला द्रौपदी व्हायचं आहे. मग ह्यानं त्याच्याकडे बघायचं, त्यानं ह्याच्याकडे बघायचं. हळूच एखादं पोरगं पुढे यायचं आणि म्हणायचं ताई बघा आता हे पांडवांपैकी एक पोरगी द्रौपदी, आणि हे म्हणते ताई तुला द्रौपदीची भूमिका करायची. सगळ्या मुली खाली हात घ्यायच्या. मुली म्हणायच्या द्रौपदीची भूमिका करायला हरकत नाही, पण कृष्ण जर वेळेवर आला नाही स्टेजवर तर मग काय करायचं. म्हटलं आता इथं व्याख्याता लवकर येत नाही, कृष्णाची गॅरंटी कोणी द्यायची. मग करायचं काय? आमच्या वर्गात एक गोरं गोमटं पोरगं होतं, दिसायला एकदम सुंदर होतं. आमच्या सुदैवानं त्याच्या दुर्दैवानं त्याच्या डोक्यावर एकही केस नव्हता. त्याला म्हटलं छान दिसशील, द्रौपदीची भूमिका करणार का? तो म्हटला द्रौपदी व्हायला हरकत नाही, डोक्याचं काय करायचं. म्हटलं विग आणून लावू, छान दिसशील. 4 पिढ्या म्हणला पठ्ठ्याच्या नाटकात काम करतात, विग आणून लावा, असला रोल करतो म्हटलं मी द्रौपदीचा. पण माझी एक अट आहे. म्हटलं काय? म्हटलं मी द्रौपदी व्हायला तयार आहे, पण ते दुर्योधनाला सांगून ठेवा, फार एक्साइट व्हायचं नाही. त्याला म्हटलं दुर्योधन माझ्या ऐकण्यातला आहे, तू काळजी करू नको. आता सगळे माझ्या ऐकण्यातले होते. मला भीम सापडत नव्हता. भीम जरा धष्टपुष्ट पाहिजे. आम्ही सगळी किडकिडीत शरीरयष्टीची पोरं. मी DY पाटील कॉलेजला शिकायचो. शेजारी इंदिरा कॉलेज होतं. 2 कॉलेजच्या मध्ये एक जिम होती आणि जिममध्ये व्यायाम करणारं पोरगं रोज कॉलेजच्या बाहेर बुलेटवर चक्रा मारायचं. प्रत्येक कॉलेजच्या बाहेर अशी 2-4 असतात. मी त्याला एक दिवशी थांबवलं आणि म्हटलं अरे असं बाहेर चक्रा मारून काहीच होत नसतंय, आत यावं लागतं म्हटलं कॉलेजमध्ये. म्हटलं आम्हाला कोण एंट्री देणार? म्हटलं नाटकात काम करणार का? म्हटलं करणार. रोल काय करायचा? अरे म्हटलं आम्हाला शिकवलं S फॉर स्ट्रेंथ, W फॉर विकनेस, O फॉर ऑपॉर्च्युनिटी, T फॉर थ्रेट्स. अरे पेदार शरीरयष्टी तुझी स्ट्रेंथ आहे, तुला शोभल असा रोल देतो भीमाचा. भीम होणार का? म्हटलं मी भीम होतो, पण द्रौपदी कोण आहे सांग. म्हटलं वर्गातली सगळ्यात सुंदर मुलगी द्रौपदीच्या. ते एवढं खुश झालं, पदर खर्चानं गदा घेऊन आलता नाटकात काम करायला. आता मला सगळे कॅरेक्टर सापडत होते. मला 5 पांडवांपैकी 1 जण कमी पडत होता. आमच्या वर्गात एक पहिल्या वाकावर बसणारं पोरगं होतं, ज्यानं आयुष्यात अभ्यास सोडून दुसरा उद्योग केला नाही. कायम अभ्यास. सर बघा प्रत्येक क्लासमध्ये असेही 2-3 असतात. ते 100 पैकी 99 पडले ना तरी त्यांना करमत नाही. ते एकासाठी हुज्जत घालणार, ते शिक्षकांकडे येऊन भांडणार. कधी मैदानावर क्रिकेट खेळायला जाणार नाही, कधी पिक्चरला जाणार नाही. आम्ही त्याला पिक्चरला घेऊन जायचो. 2 वर्षात त्याला शिट्टी वाजवता आली नाही. त्याला हेवा वाटायचा शिट्टी वाजवता आली पाहिजे. ते 1 रुपयाची शिट्टी घेऊन यायचं पिक्चरला येताना आणि खूप मोह झाला की असं खाली वाकून शिट्टी वाजवायचं. पडद्याकडे बघून सुद्धा त्यानं कधी शिट्टी मारली नाही.
आम्ही त्याला म्हणायचो, पडद्यावरच्या कलाकारांना नाही कळत कोण शिट्टी मारताय, मान तर वर कर. पण मान वर करून कधी बोलला सुद्धा नाही. आणि त्याला मी विचारलं, 5 पांडवांपैकी एकाची भूमिका तू करणार का? म्हटलं दादा भूमिका करायला हरकत नाही, पण आपल्याला डायलॉग बोलता येणार नाही. अरे म्हटलं डायलॉगच बोलायचे नाहीत. 5 पांडवांपैकी एकाची भूमिका तू करायची. द्रौपदीचं वस्त्रहरण सुरू झालं का शर्मेनं मान खाली घालायची, नाटक संपेपर्यंत वर करायची नाही. म्हटलं शोभल असं काम आहे, आयुष्यभर हेच करत आलोय मी, मानच वर करायची नाही. सगळं सांगितल्याप्रमाणे सुरू होतं. सगळे माझ्या ऐकण्यातले होते. सगळ्यांना माहीत होतं द्रौपदीच्या भूमिकेत मुलगा मुलीचा रोल करतोय. पण दुर्दैवानं भीमाला माहीत नव्हतं की द्रौपदीच्या भूमिकेत मुलगा आहे. भीमाला वाटायचं एवढी सुंदर द्रौपदी, आणि दुर्योधन आणि दुःशासन त्या वस्त्रहरणाला पुढे निघाले का भीम त्यांच्या मागच गदा घेऊन. आम्ही दुर्योधनाला म्हणायचो तू पुढं हो, द्रौपदीच्या फक्त पदराला हात लाव, कृष्ण येतोय, प्रकरण मिटतंय. पण दुर्योधन दुःशासन त्या भीमाला बघून इतके घाबरलेले. दुर्योधन म्हणला ते इतिहासात काय झालं ते झालं, आता नाही म्हटला. तुम्ही भीमाला पकडा, त्याशिवाय आपण द्रौपदीच्या नादाला लागत नाही म्हटला. भीमाला म्हटलं लका गप, कृष्ण येईपर्यंत धमधर. भीम म्हटला, भीम असा माईक जवळ गेला, जोरात गदा फिरवली आणि म्हटला इतिहासात काय झालं ते झालं, आता नाही. जोपर्यंत हा पठ्ठ्या स्टेजवर आहे आणि आपल्या हातात गदा आहे तोपर्यंत द्रौपदीचं वस्त्रहरण होत नसतंय म्हटला. आता स्टेजच्या मागं कृष्ण घामाघूम झालेला. कृष्णाला म्हटलं तू तर स्टेजवर आहे, तू आल्यावर तर प्रकरण मिटतंय. कृष्ण म्हटला मागे काय झालं ते झालं. ते भीमाची गदा खरी असल्या कारणानं आणि आमचं सुदर्शन चक्र थर्माकॉलचं असल्या कारणानं म्हटलं समोरासमोर काही लढाई होऊ शकत नाही. आता आमच्यामध्ये दुर्योधनाची तब्येत जरा बरी होती. आम्ही म्हटलं दुर्योधनाच्या मदतीनं भीमाला पकडू. साहेब आता आपण बघतो हल्ली कुणी कुणाची मदत घेता, आम्ही दुर्योधनाची घेतली म्हणून काय झालं. आम्ही दुर्योधनाच्या मदतीनं भीमाला पकडायला गेलो आणि भीमानं जी गदा फिरवायला सुरुवात केली ती फिरवता फिरवता चुकून द्रौपदीच्या विगमध्ये शिरली. त्याला म्हटलं आता शिरली तर शिरू दे, उचलू नको. त्याला राहावे ना, त्यानं जी गदा उचलली, द्रौपदीचा विग एकीकडं, द्रौपदी एकीकडं. सगळं टक्कल दिसायला लागलं, सगळं सभागृह हसायला लागलं. मला तर इतकं वाईट वाटलं. म्हटलं पहिलं कॉलेज, पहिलं वर्ष, कॉलेजचं पहिलं गॅदरिंग, नाटकाचा कार्यक्रम झाला. आमच्या चौघांच्या माना शर्मेनं खाली गेल्या आणि आश्चर्य असं, आत्तापर्यंत ज्याची मान खाली होती त्यानं वर बघितलं. बरं त्यानं इकडं तिकडं बघायचं तर द्रौपदीकडे बघतंय. त्याला कळेनाच नाटकात काय चाललंय. त्याला सांगितलं होतं नाटकात एक शब्द बोलायचा नाही. ते माईक जवळ गेला आणि म्हटला द्रौपदी तू बालाजीला कधी गेलती म्हटला. त्या दिवसानंतर कॉलेजमध्ये ज्या वर्षी नाटक झालं त्या वर्षी हे पोरग लीड रोलला असायचं आणि आम्ही 2-4 जण ते सांगन तेवढंच बोलायचं, ते सांगन तेवढंच ऐकायचं. आपण सगळे एकमेकांपेक्षा वेगळे आहोत. किती दिवस माना खाली घालायच्या. कधीतरी अशी मान उंच करून आपण बघितलं पाहिजे की अरे आम्ही पण काहीतरी वेगळे आहोत. आपल्याला आपल्यातलं वेगळे पण सापडलं ना, मग जगणं सुंदर होऊन जातं. आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की पहिल्यांदा आपल्या आत डोकावून बघा की आपल्यामध्ये नेमकं काय वेगळेपण आहे. ज्या दिवशी तुम्हाला तुमच्यातलं वेगळेपण सापडलं त्या दिवशी धम्माल आहे बघा. अडचण काय माहितीये का, आपल्याला आपल्याकडं काय आहे यात इंटरेस्ट नाहीये, आपल्याकडं काय नाही याचं दुःख आहे. मी तर म्हणेल आपल्याकडं काय नाही याचंही दुःख कित्येकांना नाही, पण दुसऱ्याकडं काय आहे याचं इतकं दुःख आहे. म्हणजे आपलं सुखही आपलं नाही आणि आपलं दुःखही आपलं नाही. आपलं सुख आपलं दुःख हे इतरांच्या क्रिया प्रतिक्रियेवरती अवलंबून आहे.